शिवलीलामृत 1 ते 15 अध्यायांची फलश्रुती. अध्याय पहिला. या अध्यायाच्या पठनाने उपासकाचा संसार सफल होईल, त्याचे रक्षण स्वतः शंकर करतील, त्यांचे जीवन धन्य होईल. अध्याय दुसरा. या अध्यायाच्या पठनाने उपासकाचे पाप जळून जाते, मनुष्य पुण्यवंत होतो. अध्याय तिसरा. या अध्यायाच्या वाचनाने ब्रह्मानंद प्राप्त होतो. अध्याय चौथा. या अध्यायाच्या वाचनाने संतती, संपत्ती व दीर्घायुष्य प्राप्त होते, संकटांचा नाश होतो. अध्याय पाचवा. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाला दारिद्र्य व अपमृत्यूचे भय राहत नाही, सगळीकडे विजय प्राप्त होतो, धनात वाढ होते. अध्याय सहावा. या अध्यायाच्या पठनाने आयुष्य, ऐश्वर्य, विद्या यांचा लाभ होईल, गंडांतर टळेल, गेलेले धन मिळेल, शत्रू पराजित होऊन इष्ट कार्य सिद्धीत जातील. अध्याय सातवा. या अध्यायाच्या पठनाने भक्तांना निर्दोष यश प्राप्त होईल, कैलास पर्वताला प्रदक्षिणा केल्याचे पुण्य मिळेल. अध्याय आठवा. या अध्यायाच्या वाचनाने मनुष्याची कीर्ती वाढेल, विजय प्राप्त होईल, यश व आयुष्य वाढेल. अध्याय नववा. या अध्यायाच्या वाचनाने सत्पात्री धनाची प्राप्ती होते, शिवकृपा प्राप्त होते. अध्याय दहावा. या अध्यायाच्या वाचनाने रोग्यास आरोग्य प्राप्त होते, दूर गेलेल्या व्यक्तींचा सहवास घडतो. अध्याय अकरावा. या अध्यायाच्या पठनाने ग्रहपीडा, पिशाचबाधा, व्याधी यांची बाधा होत नाही, नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यास प्राप्त होते, त्याच्या घरी ब्रह्मानंद प्रकटतो. अध्याय बारावा. या अध्यायाच्या वाचनाने मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अध्याय तेरावा. या अध्यायाच्या पठनाने संकटे दूर होतात, गुरुची प्राप्ती होते, व्यक्ती 7 जन्माचे भाग्य प्राप्त होते. अध्याय 14वा. या अध्यायाच्या वाचनाने ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल, व्याधी नष्ट होऊन पुत्राची प्राप्ती होईल, संकटाचे निवारण होईल. अध्याय 15वा. या अध्यायाच्या वाचनाने आयुष्य, धन, संतती लाभते, संकट निवारण होते, इच्छित फळ प्राप्त होते. ओम नमः शिवाय.